तिचं त्याच्यावर अतोनात प्रेम होतं. नेमकं असं काय घडलं की त्यांना आयुष्याच्या एका वळणावर थांबावं लागलं. अखेर तिने हॉटेलच्या रूम मध्ये गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. या हॉटेलच्या बंद खोलीत नेमकं असं काय घडलं की तिला जीवन संपवावं लागलं, याचा शोध आता अंबरनाथ पोलीस घेत आहेत. सिमरन पाटील असं या दुर्दैवी तरुणीचं नाव होतं. ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्क मधील विप्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. या कंपनीचा मालक आणि उद्योजक भगवान लोटे याच्यासोबत तिचं 2 वर्ष प्रेमसंबंध होते. मात्र 2 महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्याने तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला. तो परत येईल याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्याने तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. तर अंबरनाथ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसंच भगवान लोटे याची रात्री 2:30 वाजेपर्यंत चौकशी केली. भगवान लोटे याने 2026च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्याला अनेकांचा राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी प्राथमिक अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पुढील योग्य तो तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. आता भगवान लोटेवर नेमकी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.